अक्षरशः असा प्रसंग होता की आता बायको मरणार आहे आणि तो समुद्रामध्ये गेला. खोलवर चालला होता, अक्षरशः बुडाला. आता मरणार. आणि थोडक्यात त्याच्या मनामध्ये आई काळूबाईने काही संकेत पाठवले आणि सरदिशी तो वरती आला. आई काळूबाई त्याच्या हाकेला धावून कशा प्रकारे आले. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती. मित्रांनो, आज अशी एक तुम्हाला कथा सांगणार आहे की एक तरुण जोडपं जे पोट भरण्यासाठी पुणे या शहरामध्ये आलं होतं. आणि पुणे या शहरात आल्यानंतर त्या ज्या मुलगा होता त्या जोडप्यामधला, तर त्या मुलाला आई काळूबाईची भक्ती होते, आवड होते. बघा, हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला काहीतरी मोटिवेट करू शकतो. हा व्हिडिओमधून तुम्ही तुमच्या आयुष्याला काहीतरी बदल घडू शकतात आणि एक चालना मिळू शकते. फक्त मित्रांनो, पेशन्स पाहिजे, कुठल्याही गोष्टीला संयम पाहिजे, धीर पाहिजे आणि तुमच्या भक्तीमध्ये तेवढी ताकद पाहिजे. तर चला आपण पाहूया अशी एक सत्य घटना की एका जोडप्याची. आता ते मुलगं पुण्यामध्ये पोटापाण्यासाठी पुण्यामध्ये आलं. आय टी इंजिनियर होता चांगला. आय टी इंजिनियर असताना पुण्यामध्ये त्यांनी एक खोली भाड्याने घेतली आणि खोली भाड्याने घेऊन तो रोजचा आपला कामाला जायचा यायचा, अशा प्रकारे त्याचं जीवन चालू होतं. पण त्याचा एक नीतिनियम होता. त्याचा नीतिनियम काय होता बघा. आई कळूबाई कोणत्या रूपात येईन आणि कशी येईल हे सांगू शकत नाही माणसाला. आणि रोजच्या प्रमाणे आपलं बायकोने डबा बनवून दिला. डबा बनवून दिल्यानंतर नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे तो आपला कामाला निघाला. कामाला निघाल्यानंतर अगोदर देवीचं दर्शन घेतलं, आई कळूबाईचं नाव घेतलं आणि तो गाडी चालू केली आणि निघाला. निघाल्यानंतर त्याची नेहमीची एक सवय होती, त्याला सिगरेट ओढण्याची सवय होती. सिगरेटची किंमत होती 8 रुपये, म्हणजे 10 रुपये होती. आणि तो नेहमी एकाच टपरीवरती त्या दुकानावरती तो थांबायचा. आता अशा पद्धतीने तो त्या दुकानावरती थांबला. थांबल्यानंतर सिगरेट घेतली, 10 रुपये दुकानदाराला दिले. 10 रुपये दुकानदाराला दिल्यानंतर त्यांनी त्याच्यातले 2 रुपये जे शिल्लक होते, ते शिल्लक त्या बाजूला एक दुकानाच्या थोडंसं लांब अंतरावरती एक आजी होती, म्हणजे भिकारी आजी म्हणतो ना आपण, भिकारीन आजी. तर ती भिकारीन आजी बसलेली होती. तो ते 2 रुपये काय करायचा, त्या आजीला नेऊन द्यायचा. आणि हे नंतर त्या आजीला पैसे देऊन तो आपला सिगरेट वगैरे ओढून तो त्याच्या कामावरती, त्याच्या आय टीच्या ऑफिसला हिंजवडी ठिकाणी तो जायचा. आता असं सातत्याने जवळजवळ एक 10 ते 12 वर्ष असं चालूच होतं. आता असं चालू असताना अचानक त्याच्या बायकोच्या पोटामध्ये दुखायला लागलं. बायकोच्या पोटात दुखायला लागल्यानंतर की नेमकं काय करावं काय कळेना त्याला. आणि मग तो कामावरून घरी आला. त्याला म्हणजे फोन आलता की बायकोचं, म्हणजे बायकोनी सांगितलं त्याला की माझं दुखतंय म्हणून. असा फोन आल्यानंतर काय करावं ते सुचत नव्हतं. घरी आला, त्या अर्ध्या जॉबवरून घरी आला. घरी आल्यानंतर बायकोला एवढी, बायको म्हणजे गडबड्या लोळत होती, त्रास होत होता तिला. तशीच बायकोला उचलली, रिक्षामध्ये टाकली आणि रिक्षामध्ये टाकून तो हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बायकोला ॲडमिट केली. बायकोला ॲडमिट केल्यानंतर तिचे रिपोर्ट चेक करायला घेतले डॉक्टरांनी. आणि रिपोर्ट चेक केल्यानंतर त्या महिलेला, म्हणजे त्या मुलाच्या बायकोला निघाला कॅन्सर. आणि हा कॅन्सर निघाल्यानंतर त्याला खूप वाईट वाटलं. त्याला अक्षरशः धक्का बसला की मी आई काळूबाईची एवढी सेवा करतोय, एवढी भक्ती करतोय, आणि आईने हे संकट माझ्या जीवनामध्ये कसं आणलंय. पहा मित्रांनो, संकट कोणाच्या जीवनामध्ये येतं माहितीये का? ज्याच्यामध्ये पेलवण्याची ताकद असते. आई कधी पण अशाच भक्ताची परीक्षा घेते की ज्या भक्ताचा आईवरती विश्वास आहे अशा. आणि मग काय करावं काय सुचना. ठीक आहे, आता सांगितलंय तर विलाज पण करावा लागेल. डॉक्टरांनी एक 5 लाखाची अमाऊंट सांगितली.
की 5 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील आणि पेशंटचं ऑपरेशन करावं लागेल. आता हा बिचारा मला जेमतेम कुठेतरी ₹1,00,000 त्याचे बँकेमध्ये होते पडलेले. आणि आता मग काय करायचं? तर मग चला म्हटलं आपण आई-वडिलांकडे जाऊ. आई-वडिलांकडे गेला. आई-वडिलांना विचारलं, बाबांना विचारलं, की "बाबा, माझ्या बायकोचं ऑपरेशन करायचंय. तिला कॅन्सर झालेला आहे." रडायला लागला. आई-वडील म्हणले, "बाळा, जे होतं तुमच्या दोघांमध्ये वाटण्या करून दिल्या. आता आमच्याजवळ काय राहिलंय? काय देणार काय आम्ही तुला?" निराश झाला. आता आई-वडिलांकडे काय नाही. तिथून अपेक्षा तुटली. आता काही मिळणार नाही इथून. मग शेवटी त्या भाऊ जो होता त्याचा त्या सख्ख्या भावाकडे गेला आणि भावाला म्हटला, म्हणजे ज्यावेळेस वाटेनेच चालला होता, उंबऱ्यापर्यंत गेला, तेवढ्यात ते भावजईनी त्या गॅलरीमधून पाहिलं त्याच्या. तर भावजई म्हणली, "हो, तो बघा तुमचा भाव आला. एक काम करा, बाहेरूनच हाकला म्हणून त्याला. त्याला घरात नका बोलवू." पण शेवटी भावाचा थोडा का होईना जीव असतो भावावरती. तो म्हणला, "येऊ दे गं, बघू काय म्हणतोय, काय नाही ते तर बघू दे कशासाठी आलाय तो." आला. बळं-बळं त्याला आपलं ते भावजईनी पाणी आणून दिलं. हा बिचाराचा चेहरा उतरलेला होता, कोमेजलेला होता. भावाला म्हणला, "दादा, माझी बायको आज मरणाच्या घरामध्ये, तिला कॅन्सर झालेला आहे आणि तिच्या इलाजासाठी मला ₹5,00,000 डॉक्टरांनी सांगितलेत. काय करू कळत नाहीये. माझ्याकडे ₹1,00,000 आहेत, पण इकून-तिकून थोडेफार गोळा करून मी तिच्या हॉस्पिटलचा खर्चाचा बंदोबस्त करतोय. काही थोडीफार मदत झाली तर खूप बरं होईल." त्या भावाने म्हणला, "अरे, काल तो आला असता तर बरं झालं असतं. आजच मी पैसे देऊन टाकले." बघा, म्हणजे काय होतं, की ऐन वेळेस जर माणसाला गरज लागली ना, तर त्या टाईमाला सगळे सोयरे, नाते-गोते कोणीच येत नाही. आणि आई काळूबाईची परीक्षा पण कशी आहे बघा, तिच्या भक्तांवरती, ज्या भक्तांची श्रद्धा आहे त्यांच्यासाठी. निराश झाला. वाटणी आला. वाटणी आल्यानंतर कामातल्या 1-2 मित्रांना फोन लावले. कोणी मग 10,000, कोणी असे 20,000 करून त्याला मित्रांनी पैसे दिले. त्याच्यानंतर असे 4-5 दिवस असा प्रसंग चालला होता. आणि परत एकदा त्याच वाटेने जाता-जाता ती पानाची टपरी त्याला दिसली. आता याला नेहमीची सवय ती सिगारेट ओढायची. त्या पानाच्या टपरीवरती गेला आणि सिगारेट घेतली. तो भैय्या म्हणला, भैय्या होता तो. यूपी बिहारचा भैय्या होता आणि त्या भैय्याने विचारलं, "क्या हो गया सेठ? बहुत दिन से आप 4-5 दिन हो गए आप दिखाई नहीं दे रहे. आपका चेहरा भी बहुत डाउन है. कुछ प्रॉब्लेम है क्या? कुछ दिक्कत है क्या?" त्या भैय्याने विचारलं. पहा, जवळच्या सगळ्या सोयऱ्यांनी विचारलं नाही, पाहुण्यांनी नाही विचारलं, आई-वडिलांनी नाही विचारलं, कोणी विचारलं नाही. पण तो बाहेरचा आलेला भैय्या, कारण का आता हा माणूस 15 वर्ष त्याच्या टपरीवरती जाऊन सिगारेट ओढत होता. एवढं रिलेशन झालं होतं, की त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा हावभाव सुद्धा तो परकीय भैय्या हा ओळखू शकत होता. आणि त्या भैय्याने विचारलं, "काय झालं दादा तुम्हाला?" यांनी सांगितलं, "अरे काय सांगू तुला आता? तू काय, तू भैय्या आहेस, तू काय करणार आहेस? अरे भाई, बात करके तो देखो, कुछ आप समस्या में रहेंगे तो कुछ हल निकला तो निकला." असं त्या भैय्यानी त्याला बोललं. आणि मग सांगायला सुरुवात केली. सांगितलं की माझ्या बायकोचं ऑपरेशन आहे, अशी-अशी गरज आहे. त्या भैय्यानी त्या क्षणी एका जणाला फोन लावला आणि फोन लावल्यानंतर तिथे एक माणूस आला आणि त्याची जी टपरी होती, पानाची टपरी, ती पानाची टपरी ₹1,00,000 विकली. आणि तर तो बघत होता, हा भैय्या ₹1,00,000 पानाची टपरी. तो म्हणायचा, "नाही भैय्या, अरे तू कशाला हे करतोय?" "नहीं सेठ, अगर आपकी बीवी की जान बच गई, तो मैंने बहुत कुछ पाया." असं तो भैय्या म्हणला.
आणि त्या भैयानी ती टपरी विकून अक्षरशः परक्या माणसाने, बघा, नातेवाईक उपयोगाला येणार नाही, पण ज्याला जीव लावलाय ना, किंवा जे म्हणजे आपल्याला ज्याला जवळचं मानलं ना, तो माणूस कधी पण आयुष्यात कामाला राहील. आणि त्या भैयानी लाख रुपये दिले. जवळचे आणखी 50,000 होते असे करून त्या भैयानी किती पैसे दिले? 1.5 लाख रुपये दिले. आणि 1.5 लाख दिल्यानंतर ते पैसे घेऊन, आता पैसे कमी पडत होते, फक्त लाख रुपये कमी पडत होते. 4 लाखाचा बंदोबस्त झाला. 4 लाखाचा बंदोबस्त झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेऊन जमा केले. हॉस्पिटलमध्ये नेऊन जमा केल्यानंतर तो मॅडमनी सांगितलं, हा ठीक आहे, आता 4 लाख जमा झालेत, पण तुम्हाला अर्जंटमध्ये उद्याच्या उद्या 1 लाख रुपये जमा करावे लागतील. आणि हे जर जमा केले नाही तर आम्ही तुमच्या बायकोचं ऑपरेशन करू शकणार नाही, कारण बाहेरून सर्जन येणार आहेत, बाहेरून डॉक्टर येणार आहेत, ते तुमच्या बायकोचं ऑपरेशन करणार आहेत, आणि ते महिन्यातून एकदाच येतात. आता पैसे तर सगळे ज्यांच्याकडनं येणार होते, ज्यांच्याकडनं अपेक्षा होत्या, जे जवळचे होते त्यांच्याकडनं नाही आले, पण जे काही जमा झालेले होते ते पैसे त्यांनी त्या दवाखान्यात भरले. आणि डोळ्यात पाणी आलं, रडायला लागला. काय, सुदैवाने त्याला एक छोटस मुलगा पण होतं, छोटस बाळ होतं. रडायला लागला, करायचं काय, करायचं काय. ज्या बायकोने आज 16-17 वर्ष आपल्या बरोबर संसार केला, आज ती बायको बेडवरती पडलीये. आज मी तिला वाचवू शकत नाहीये, माझ्या जीवनात काहीच अर्थ नाहीये, मी जगण्यामध्ये काय अर्थ नाहीये, करायचंय काय, ती तर मरणार आहे, मग मी तरी जगू कशाला, मी कशाला जगू, असा विचार करून डोकामध्ये निघाला. आणि वाटेने चालता 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 एका समुद्राच्या किनाऱ्यावरती आला. आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती येऊन फक्त एवढंच शब्द बोलला की आई काळे, आयुष्यभर तुझ्या जीवावरती जगत होतो, आयुष्यभर तुझी भक्ती करत होतो, आणि आज ज्या माऊलीने, ज्या बायकोने माझ्या बरोबर 16-17 वर्ष संसार केला, आज तिला मी वाचवू शकत नाहीये, माझ्या जगण्यामध्ये काय अर्थ नाहीये. आणि असं बोलून हळूहळू हळूहळू त्या समुद्रात चालत राहिला. पुढे जात होता. समुद्राचं पाणी पोटरीला लागत होतं त्याच्या. पुढे चाललाय चाललाय चाललाय. जसं पाणी गुडघ्याला लागायला लागलं, पाणी कमरेला लागायला लागलं, पाणी छातीपर्यंत आलं, पाणी नरड्याला लागलं. पुढे चालतच होता समुद्रामध्ये. अक्षरशः पाहता पाहता पाणी नाकाच्या वरती आलं, आणि नाकाच्या वरती आल्यानंतर एक लाट अशी आली की त्या लाटेमध्ये पूर्णपणे तो बुडून गेला. आणि क्षणभर आई काळूबाईंनी त्या लाटेमध्ये बुडून गेल्यानंतर त्याला दर्शन दिलं आणि सांगितलं की बाळा, मी आहे. काय, आज जर तू जीव देतोस, आज जर तू प्राण त्याग करतोस तुझा, तर तू मेल्यानंतर त्या बेडवरती पडलेल्या तुझ्या बायकोला कोण बघणार नाही, तिची मूठ माती कोण करणार, तुझं तान बाळ आहे ना, ते कोण सांभाळणार. आज आई वडिलांच्या दारात गेला त्यावेळेस तुला हाकलून लावलं, तू भावाच्या दारात गेलास तर भाऊजाईने तुला हाकलून दिलं, पण आज ती बेडवरती मृत्यूशी झुंज देते. तू चांगला असताना तू बायकोसाठी मरायला लागलाय. मी तुझ्या पाठीशी आहे. क्षणभर विचार आला, माझ्या बायकोचं काय होईल, माझ्या लेकरांचं काय होईल. सळकन्ना अशी मुसंडी मारली आणि पाण्याच्या वरती आला. पाण्याच्या वरती आला तसा चलत चलत, कपडे भिजलेले, आणि चलत चलत त्या हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर एका खांबाला असा टेकला, आणि खांबाला टेकून असा 2 पायावरती खाली बसला. गुडघ्यामध्ये त्याचा मुंडकं, आणि ते गुडघ्यामध्ये डोकं घालून रडायला लागला. डोळ्यातून पाणी येत होतं. अक्षरशः धावत पळत तिकडनं ती सिस्टर आली, आणि सिस्टरनी सांगितली, अहो कुठे होते तुम्ही, कुठे होते, तुमच्या बायकोला ऑपरेशनला घ्यायचंय, आम्ही सकाळपासून वाट बघतोय तुमची, कुठे होते, तुमची सही पाहिजे आम्हाला, ऑपरेशनला घ्यायचंय लगेच. पाया पडला सिस्टरच्या.
सिस्टर, पैसे नाहीये तो माझ्याजवळ. मरू द्या आता तिला मेली तर. किमान तिची मूठ माती तरी मी करील. सिस्टरने सांगितलं, अहो पैसे कधीच जमा झालेत. काय सांगितलं? पैसे कधीच जमा झालेत. तुम्ही चला फक्त सही करा. आणि उठला, तडक्यास उठला आणि सही करायला निघाला. सही करायला गेल्यानंतर सही केली पेपरवरती. सिस्टर मला सांगा ना, जे लाख रुपये राहिले होते ते कोणी दिले? सिस्टरने एका दिशेने बोट केलं आणि हा पळत 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 गेला आणि तिथे एक आजी होती. त्या आजीचे पाय धरले. आजी, मी कोणतं पुण्य केलंय की जेणेकरून आज तुम्ही माझ्या बायकोला जीवदान दिले? आज तुम्ही माझं आयुष्य वाचवलंय. तुम्ही आज माझा संसार वाचवलाय. आज माझ्या पोरक्या होणाऱ्या बाळाला त्याची आई मिळवून दिली. आणि असं बघत त्या आजीच्या पायाला मिठी मारली आणि वर पाहिलं. वर पाहिलं तर त्या ज्या आजीला ₹2 15 वर्ष टाकत होतो, तीच आजी आई काळीच्या रूपाने उभे राहून त्याला दर्शन देऊन गेली. शेवटच्या घडीने त्या आई काळूबाईने त्याला त्या भिकाऱ्याच्या रूपामध्ये येऊन पैसे देऊन गेली. म्हणून ज्या भक्तांची आई काळूबाईवरती श्रद्धा आहे, किती जरी संकट आलं तरी आई काळी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. नक्कीच हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं ते खाली कमेंटमध्ये सांगा. आणि सदैव मीही तुमच्यासाठी प्रार्थना करेल की आई काळूबाईची छत्रछाया आणि कृपा तुमच्यावरती सदैव असावी, अशी मी आई काळीला प्रार्थना करतो. ओम नमो काळेश्वरी. ओम नमो भगवती आई राजा उदे उदे. धन्यवाद.